आजपर्यंत भेंडीची भाजी या पद्धतीने तुम्ही कधीच केली नसेल आणि खाल्ली देखील नसेल। भेंडीमध्ये बेसन घालून तुम्ही कधी पाहिलंय का? लहान मुलांना भेंडीची भाजी खूपच आवडते, पण मोठ्यांना जर भेंडीची भाजी करून दिली की नाकतोंड मुरडायला लागतात। ज्यांना कोणाला भेंडीची भाजी अजिबात आवडत नसेल त्यांनी या पद्धतीने भेंडीची भाजी नक्कीच करून पाहावी। न खाणारे सुद्धा किलो किलो भेंडी खातील। खरं तर भेंडीची भाजी बऱ्याच प्रकारे केली जाते, प्रत्येकाची करण्याची वेगळी पद्धत असते, पण आज मी छान अशी एक नवीन पद्धत दाखवणार आहे। तुमच्या घरी भेंडी जर खात नसतील तर आवडीने खातील आणि प्रत्येक वेळेला त्याच पद्धतीने ही खाऊन कंटाळा येतो। आणि जर भेंडी प्रेमी असाल तर तुमच्यासाठी खास करून एक नवीन रेसिपी। आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका अशाच नवीन रेसिपीसाठी। आता इथे बघा, अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे। कधीही भेंडीची भाजी करत असताना भेंडी एक तास आधीच स्वच्छ धुवून पुसून ठेवावी, म्हणजे कसं त्यातील पाणी नाहीसं होतं आणि भेंडी छान सुकली जाते आणि ती चिरल्यानंतर चिकट होत नाही आणि भेंडीची भाजी ही लवकरात लवकर मस्त अशी मोकळी होते। भेंडी स्वच्छ धुवून पुसून बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता आपण यामध्ये बेसन घालायचं आहे। बेसन नाही ते 2 ते 3 चमचे चाळून घेतलेले आहेत। अर्धा किलो भेंडीसाठी इथे 3 मोठे चमचे बेसन बस होईल। भेंडी मात्र आपल्याला इथे बारीक अशी चिरून घ्यायची आहे, पातळ पातळ। आणि जे बेसन घेतलं आहे त्यामध्ये थोडं पाणी घालून त्याच्या गुठळ्या काढून पातळ अशी पेस्ट करून घ्यायची आहे। पातळ म्हणजे एकदमही पातळ नाही बरं का। तुम्ही या ठिकाणी पाण्याऐवजी दही किंवा ताकही घालू शकता आणि अशा पद्धतीने बेसनची छान अशी पेस्ट करू शकता। अशा पद्धतीने सगळ्या गुठळ्या काढून थोडं पाणी घालून मी ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे। तुम्ही कधी अशी भेंडीची भाजी करून पाहिली का? नसेल तर एकदा नक्की ट्राय करा, खूप छान होते। भेंडी न खाणारे सुद्धा आवडीने खातील। तुम्ही याआधी कधी ही रेसिपी पाहिली का किंवा बनवले का ते नक्की कमेंट करून सांगा। त्याचबरोबर रेसिपी कुठून पाहताय, माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का? आता बघा, ही केलेली पेस्ट आहे आपल्याला ह्या भेंडीमध्ये ओतायची आहे। तुम्ही म्हणाल हे असं कसं असू शकतं? भेंडी ओलसर होणार नाही का? चिकट होणार नाही का? अजिबात नाही होत। त्यामुळे कुठेही स्किप न करता व्यवस्थित व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेलच। आणि रेसिपी ही खूप छान आहे। याआधी तुम्ही कधी बनवली असेल तर तुम्हाला माहितीच असेल, नसेल बनवली तर नक्की बनवून पहा। अशामध्ये भेंडीमध्ये सगळी बेसनची पेस्ट घालून घेतली आणि हे सगळं एका चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतलेलं आहे। आता पुढे काय करायचं आहे मी सांगणारच आहे। त्याआधी या भेंडीमध्ये बेसन टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता ही डायरेक्ट भाजी करायला घेतली तर थोडाफार वेळ लागणार। त्यासाठी आधीच आपल्याला भेंडी छान अशी फ्राय करून घ्यायची आहे। एक पॅन घेतला, पॅन मध्ये इथे 2 पळी शेंगदाण्याचं तेल म्हणजे शेंगतेल घेतलेलं आहे। बेसन मध्ये जी भेंडी आपण मिक्स करून ठेवली आहे ती आता यामध्ये सगळी ओतायची आहे। असं नॉनस्टिक पॅन असेल ना तर तोच भेंडी परतण्यासाठी घ्या, म्हणजे लवकर परतली जाते, अजिबात चिकटपणा राहत नाही। आणि स्टीलच्या कढईमध्ये हे लगेच आपलं चिकटलं जातं आवरणवरचं। भेंडीच्या चिकटपणा जाण्यासाठी खूप वेळ लागतो, पण ह्या पॅनमध्ये जर आपण परतली ना भेंडी की लगेचच होतं। आता ही सगळी भेंडी वर खाली करून व्यवस्थित सगळ्या बाजूनी 1 मिनिटभर परतवून घेतली। बेसन भेंडीमध्ये ओतल्यानंतर भेंडी पूर्णपणे चिकट आणि ओलसर होते। तोच ओलसरपणा आणि चिकटपणा जाईपर्यंत 1 ते 2 मिनिटं भेंडी आपल्याला व्यवस्थित मंद आचेवर परतवून घ्यायची आहे। डायरेक्ट आपण भाजी केली असती ना थोडाफार वेळ लागला असता, पण अशी भेंडी आपल्याला आधीच परतवून व्यवस्थित घेतली ना कुरकुरीत होईपर्यंत तर जास्तीचा वेळ लागत नाही। ही भाजी करताना हाच काही तो वेळ असेल थोडासा, खूप संयमाने करायचंय, थोडासा वेळ लागतो। भेंडी कुरकुरीत झाली की ह्याची चव मात्र अप्रतिम होणार आहे। त्यामुळे भेंडी आपल्याला याचा चिकटपणा नाहीसा होऊन कुरकुरीत होईपर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे। तर देखील एक 5 मिनिटं तरी लागतात। भेंडीच्या चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठ भुरभरून घेतलं आणि 1 मिनिटभर छान असं परतवून घेतलं। थोडंफार कोरडं होत आहे बघा, आता पूर्णपणे चिकटपणा गेला आहे आणि आता कुरकुरीतपणा होत आहे। आणि असंच मुलांना खायला तुम्ही चपातीसोबत देऊ शकता, खूप छान लागतं असंही। आणि मुलांनाही खूप म्हणजे खूप आवडेल। फक्त थोडेफार यामध्ये मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। आता काय करायचं आहे, ही फ्राय झालेली भेंडी आपल्याला बाजूला ठेवायची आहे आणि एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं, म्हणजे 2 पळी तेल घेतलं आहे। तेल बघा छान तापल्यानंतर यामध्ये जिरं टाकलं। खरं तर आपण ही भाजी डायरेक्ट कढईमध्ये फोडणी टाकून केली असती, पण खूप वेळ लागला असता। त्याचबरोबर कढईला पूर्णपणे ते बेसन चिकटलं असतं आणि खूप त्यात वेळ गेला असता, म्हणूनच आधी आपण फ्राय करून घेतली आहे छान। जिरं छान फुलल्यानंतर त्यामध्ये आधी मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरलेला टाकून परतवून घ्यायचा आणि या कांद्यासोबत थोड्याशा कांद्याच्या पाकळ्या देखील काढून घेतलेल्या आहेत, त्या आपण नंतर घालायच्या आहेत। त्याआधी हा कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा खरपूस। बारीक चिरलेला कांदा आपल्याला फक्त परतवून घ्यायचा आणि ह्या कांद्याच्या पाकळ्या आहेत ते पुढे आपल्याला घालायचे आहेत, ते सांगणारच आहे मी। कांदा बघा 1 मिनिट परतल्यानंतर सोनेरी रंगावर आल्यानंतर यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो स्वच्छ धुवून चिरून बारीक घेतला, तोही यामध्ये टाकणार आहे।
तुम्ही एका टोमॅटोची प्युरी करूनही टाकलात तरी चालेल ह्यामध्ये, किंवा अशा या पद्धतीने चिरून टाकलात तरीही चालेल. आता टोमॅटो टाकल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मी मीठ घातलेलं आहे. त्याचबरोबर इथे अर्धा चमचा हळद टाकली आहे. मीठ आपण आधीही टाकलं होतं भेंडी फ्राय करताना, त्यामुळे इथे अर्धा चमचाच मी मीठ टाकणार आहे भाजीच्या चवीनुसार. आणि मीठ टाकल्यानंतर टोमॅटोही छान असा मऊ होतो, लगेचच शिजला जातो. तेल सुटेपर्यंत टोमॅटो, कांदा सगळं आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आणि याच वेळेला मगाशी ज्या कांद्याच्या पाकळ्या आपण काढून ठेवल्या होत्या ना, ते यामध्ये घालायचे आहेत आणि तेही आपल्याला या कांद्या आणि टोमॅटोसोबत परतवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने भेंडीची भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. खूप छान आणि झणझणीत अप्रतिम चवीची भाजी आपली होते. आणि अशाच नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या भेंडीच्या भाजीच्या रेसिपी जर तुम्हाला हवे असतील तर नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर रेसिपी कुठून पाहताय तेही मला नक्की कमेंट करून सांगा. आता बघा, कांदा टोमॅटो परतवून झाल्यानंतर यामध्ये 2 मिरच्या घेतलेल्या आहेत उभ्या चिरून मध्ये कट मारून. मिरची ही व्यवस्थित 1 मिनिटभर छान अशी परतवून घेतली. सगळं व्यवस्थित परतवून झाल्यानंतर इथे मी 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहे. ही कोल्हापूरची माझी घरची चटणी आहे. तुम्ही तुमच्या घरचा वापरण्यातला कोणताही मसाला तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता. त्याचबरोबर लगेचच 1 चमचाभर होईल एवढं धने पावडर घातली. आणि आता हे सगळं व्यवस्थित 1 मिनिटभर छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं आहे. आणि यामध्ये तुम्हाला जर कांदा लसूण मसाला घालायचा नसेल तर तुम्ही मिरची पावडर घालणार असाल तर इथे 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला आणि 1 चमचा गरम मसाला असे पावडर मसाले घालू शकता. आणि हे मसाले घातले की कांदा टोमॅटो बरोबर छान असं परतवून घ्यायचं आहे, म्हणजे कसं भाजीला चव छान येते. आता या मसाल्यांमध्ये आपण मगाशी जी भेंडी फ्राय करून ठेवली होती ना, ती सगळी घालून घ्यायची आहे. आणि फ्राय केलेली भेंडी या मसाल्यांबरोबर 1 मिनिटभर छान अशी परतवून घ्यायची. आता बघा ना, फ्राय केलेली भेंडी घातली म्हणून ती भाजी लगेचच होईल, पण आपण जी ओलसर आपण डायरेक्ट भेंडी घातली असती तर थोडाफार वेळ लागला असता आणि कढईला भरपूर चिकटून बसलं असतं. त्यामुळे आपण आधी भेंडी फ्राय करून घेतली होती. भेंडी छान तेल सुटेपर्यंत 1 मिनिटभर परतवून घेतली. जर तुम्हाला ही भेंडी एकदम अशी कुरकुरीत हवी असेल ना, तर तुम्ही संयम ठेवून 5 मिनिटं मंद आचेवर भेंडी व्यवस्थित परतवून घ्या. भेंडीच्या भाजीची एक नवीन पद्धत आज मी तुमच्यासाठी शेअर केली आहे. तुम्ही कधी केली नसेल तर या पद्धतीने नक्की करून पहा, खूप छान लागते. जर भेंडी कोणी खात नसतील तर आवडीने खातील. गरम गरम कडकडीत ज्वारीची भाकरी, त्याच्यासोबत भेंडी आणि थोडंसं दही घ्यायचं, एक नंबर कॉम्बिनेशन आहे. उन्हाळ्यामध्ये तोंडाला अजिबात चव नसते, कुठलीही भाजी खायची इच्छा होत नाही, त्यावेळेला अशी भाजी तुम्ही नक्कीच करून पहा. मस्त झणझणीत चमचमीत कुरकुरीत भाजी आपली तयार होते. गरम गरम भाकरी, चपाती, भातासोबत दही घेऊन ही भाजी तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागते, नक्की एकदा करून पहा. रेसिपी तुम्ही नक्की करा. आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना रेसिपी शेअर करा. आणि आणखीन तुम्हाला जर भेंडीच्या भाजीच्या रेसिपीज हव्या असतील तर नक्की कमेंट करून सांगा. तुमच्यासाठी वेगवेगळ्या युनिक स्टाईलच्या भाज्या मी नक्की शेअर करेन आणि खूपच आवडेल मला. चला तर मग आत्तासाठी बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.